चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान हा 46 डिग्री इतका पोहोचला आहे। अशातच अनेक नागरिकाला यात उन्हाचा तडाखा बसत आहे। अशातच आपल्यासोबत एक जे सुनील तिवारी हे एक नागरिक आहे, हे आपल्या घराबाहेर पडताना सोबत एक पानपोई घेऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। म्हणजे की जेणेकरून गरजू लोकांना जे पाण्याची व्यवस्था आहे ते कुठे मिळाली आहे हे पाणी त्यांना पाजत असतात। नियमित अनेक वर्षापासून हे या ठिकाणी पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपूरचं तापमान इतका अधिक आहे, त्याच्यामुळे हे घराबाहेर पडताना स्वतःची तर काळजी घेतातच, पण नागरिकांची काळजी घेताना देखील हे दिसून येत आहे। यांचा हा नियमितपणे उपक्रम आहे। त्याची लोकांनी अनेकदा म्हटली आहे की अशा प्रकारे पाणी पाजणं हा पुण्याचं काम असतो आणि अशा प्रकारे हे पुण्याचं काम या ठिकाणी करत असल्याने दिसतच आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी तिवारीजी आहे। तिवारीजी, आपण हे किती वर्षापासून पाणी पाजण्याचं काम करताय आणि काय वाटतं तुम्हाला? माझ्या या फिरत्या पाणपोईचे उपक्रमाचे हे 10वे वर्ष आहे। वर्ष 2016 पासून मी चंद्रपूर शहरात हा उपक्रम सतत राबवित आहो। सध्या विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे। अशातच चंद्रपूर शहर जागतिक स्तरावर वाढत्या तापमानामुळे आपलं नाव दर्ज करून घेत आहे। अशातच शहरात दाखल होणाऱ्या वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी मी माझ्या ॲक्टिवा या दुचाकी वाहनावर चालती फिरती पाणपोई या उपक्रमाची सुरुवात केली असून यावर्षीसुद्धा मी 20 मार्चपासून या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। यामागचा उद्देश फक्त एवढाच की पिण्याच्या पाण्यासाठी एवढ्या तीव्र उन्हात लोकांची गैरसोय होऊ नये। काही प्रमाणात का होईना मी लोकांची तहान भागवू शकलो याचं मला समाधान आहे। एकी प्रकारे चालती फिरती पानपोई हे घेऊन फिरत आहे आणि लोकांची तहान भागवत असल्याचे त्याने सांगितले आहे। निलेश कॅमेरामॅन आणि काही 10 टोनेसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।